फायनल मित्रांनो 25 ते 30 किलोमीटर सायकल राईड करून आपण शेवटी भुलेश्वर या ठिकाणी मंदिरापाशी पोहोचतो। गर्भगृहात गेल्यानंतर समोरच आपल्याला बजरंगबली मारुतीची मूर्ती पाहण्यास भेटते। डाव्या हाताला आणि उजव्या हाताला असे दोन रोड आहेत, पण डाव्या हाताचा रोड बंद होता। मग उजव्या हाताने मंदिरामध्ये मी प्रवेश करतो। संपूर्ण दगडी काम असणारं 1 2 3 4 म्हणत 7 ते 8 पायऱ्या चढत मी मंदिराच्या मुख्य दगडी काम असणाऱ्या गाभाऱ्यात पोहोचतो। मंदिरामध्ये पोहोचताच क्षणी काही मूर्तींची तोडफोड केलेली आजही आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये पाहण्यास भेटते। मूर्ती पाहताच क्षणी त्या काळची कला कशी असावी असं मनोमनी वाटायला लागतं। नंतर गणेशाची मूर्ती दिसते। गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेतो आणि समोर अनेक मूर्त्या तुटलेल्या तोडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात। तेथील मूर्त्यांचं दर्शन घेत मी गाभाऱ्यामध्ये पोहोचतो। एकाच दगडावरती भलं मोठं कासव कोरलेलं पाहून तर मी चकितच झालो। एवढ्या मोठ्या दगडावरती या ठिकाणी कासव कोरलं कसं असेल, आणि तेवढाच विचार न करता समोर मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचतोय तर भला मोठा नंदी आपल्याला मुख्य गाभाऱ्यामध्ये पाहायला भेटतो। पण हा नंदी आणलाच कसा असेल थोडा विचार करूया। मित्रांनो, आज आपण भुलेश्वर या मंदिरामध्ये आल्यानंतर महेश रोकडे आपल्याला मित्र भेटला। खरं तर हा एक स्केच आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्टमधले सर्व प्रकार त्याच्यामध्ये जे गुण असतात ना, सर्व एकाच व्यक्तीच्या अंगात म्हणजे महेश रोकडेच्या अंगात मला या ठिकाणी पाहायला भेटले। या ठिकाणी भुलेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर तर त्याला या मंदिराविषयी असणाऱ्या मूर्तींविषयी भरपूर अशी जाणीव किंवा त्याची माहिती आहे। बस तो सांगत होता, मी ऐकत होतो। जेवढं काही लक्षात घेता येईल तेवढं घेतलं, बाकीचं काय डोक्यावरून उडून गेलं। त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जेवढं काही रेकॉर्डिंग करता येईल तेवढं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटते। बघा, असं लागतं वेडपणा तेव्हा हे सगळ्या गोष्टी घडत असतात। तुम्ही ज्यावेळेस मला विचारता तो आता तू केदारनाथला चालत कसा गेला, चालत गेलो केदारनाथला 2018 किलोमीटर 17 किलोमीटर चाललो। तर असाच हा देखील भूम परांड्यावरनं आलेला आहे। आवड आहे म्हणून हा फिरत असतो, स्केच तयार करत असतो। शंभू शंकर महादेवाचं त्याला पण वेड आहे। असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या मूर्तीचं रेकॉर्डिंग करत असतो। भारी वाटलं त्याच्याबरोबर भेटून। आणि तुझं इन्स्टा आयडी सांग, म्हणजे जेणेकरून लोकांना देखील तू केलेलं काम कार्य पाहायला भेटत। माझा इन्स्टा आयडी आहे 99 आर्टिस्ट माही। इंस्टाग्रामवर जे काही रेखाटन करता येईल तात्काळ म्हणा किंवा इन्स्टंट काय करता येईल ते मी त्याच्यावर अपलोड करत असतो। आणि सध्या तरी मंदिराचे थोडेसा अभ्यासाची थोडी माहिती पण घ्यायला लागलोय जसं जसं जाईल, कारण इतिहास आहे म्हणून आपण आहोत। आणि इतिहास सध्या काळाच्या पडद्याआड भरपूर वेळा लोक घालवतात, पण आता उजेडात आणायची वेळ झालेली आहे। आपणच ह्या माध्यमातून असाच उजेडात आणू आणि अभ्यास करू, सगळ्यांना माहिती देऊ। नक्कीच महेशने सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आता हे भुलेश्वरला यायचं कारण काय मुख्य? भुलेश्वरला येण्यामाग हे जे मंदिर आहे याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप जुनं आहे आणि त्याच्या भरपूर जी नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे ते आहे असं आहे। म्हणजे भरपूर ठिकाणी मूर्त्या भग्न केलेल्या आहेत, लोकांनी जाऊन त्याचे नाश केलेला आहे। पण इथं जी ठेवण्याची कंडिशन आहे आणि ज्या बघायला मिळायला लागलेत आपल्याला हे मूर्त्या त्या चांगल्या अवस्थेत असल्या तरी पण त्या मंदिर चांगल्या रीतीने संवर्धन झालेलं आहे, जतन केलेलं आहे त्याचं। आणि सध्या तरी मूर्त्या आणि त्याचा अभ्यास ते छानरित्या चालू आहे। नक्कीच महेशने सांगितल्याप्रमाणे आणि ह्याच्या मागचं श्रेय जर कुणाचं असेल तर इथं जे काम करतायत ना सर्व त्यांच्यामुळे हे मंदिर आज चांगल्या अवस्थेत आहे। म्हणजे पुरातन खाता असेल किंवा या ठिकाणी करणारे स्टाफ काम कर्मचारी असतील, पुजारी असेल, या ठिकाणची मंदिराची देखभाल करणारे सर्व लोक असतील, ह्यांच्यामुळे हे मंदिरात चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटते। कारण बरेच वेळ जातो ना आपण या ठिकाणी, असं नाहीये की इतर मंदिरामध्ये जातो ना या 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 1000 रुपये द्या 2000 रुपये द्या मी तुमची पूजा घालतो, मी चला तुमचं आता पिंडदान करतो। हे अनेक ठिकाणी गेल्यानंतर असं परिस्थिती पाहायला भेटते। तुमच्या सोयीनुसार मंदिरात चरणी तुम्ही अर्पण करू शकता, तुम्हाला वाटलं देवाची पूजा करू शकता। या ठिकाणी आल्यानंतर आणि शांतपणा आहे सगळ्यात महत्वाचं, प्रसन्नपणा आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे शांतता आणि प्रसन्नता आहे। ह्या दोन गोष्टी ऍक्च्युअल त्या सिच्युएशन मध्ये कसं असू शकतं याचा भास इथं होतो, इथं आल्यानंतर होतो। नक्कीच मित्रांनो, महेशने सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा व्हिजिट करा या भुलेश्वरनाथाचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। आता आम्ही तर सारखंच येतोय, आता मी सायकल घेऊन जवळपास 30 किलोमीटर राईड करत आलोय आता।
इथून परत जायचं सायकलवरती. तर तुला पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. असं चांगलं काम तुझ्या माध्यमातून हो आणि इन्स्टाच्या माध्यमातून ह्याला फॉलो करा मित्रांनो. की आपलं संस्कृती जे आहे तो त्याच्या आर्टिस्ट या कलेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बस तुम्हाला घर बसल्या फॉलो करायचं आहे आणि नवीन नवीन आलेल्या व्हिडिओला त्याच्या लाईक करत चला आणि पोस्ट करताना त्याला कमेंट देखील करत चला. कारण का ज्यावेळेस मी एक इन्स्टावरती माझी देखील आयडी आहे, तुम्ही सगळे फॉलो करता म्हणून ह्यापर्यंत मी पोहोचलो आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील महेशला फॉलो करून तुम्ही असंच तेव्हा आपला मराठी माणूस लांबपर्यंत पोहोचाल. चला, हर हर महादेव. महेश बरं बोलून मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने म्हणजे शंभूशंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात पोहोचतो. समोर असणारे आपण बुलेश्वराचं दर्शन घेताय या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या शंभूशंकराचं दर्शन घ्यायला भेटतं. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर बुलेश्वर हे पुण्याजवळ एक प्राचीन मंदिर असलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मंगलगड असे देखील बोलले जात होते. 13व्या शतकात देवगिरी यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. या दशकाच्या माध्यमास बुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे असं देखील बोललं जात होतं. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावच्या उत्तरेस व यवत नैऋत्येस 70 फूट उंचीवरती मध्यास बुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीव काम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. मंदिराची रचना अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर 5 देवकोष तर अंतराळाच्या भिंतीवरती 2 देवकोष आहेत. अर्धखोल्या मंडपाच्या खालच्या थरावरती सिंह आणि हत्ती, वरच्या थरावर पुराणकथामधील दृश्य कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीवर 16 देवकुंडलिका आहे. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होळसर मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ दृश्य आहेत. इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिकच उच्च प्रतीची आहे. पूर्वभूमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रकारची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास बुलेश्वर महादेव किंवा येवतेश्वर असंही बोललं जातं. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13वी शतकातील असून सभोवतीची भिंत नगारखाना व शिखरे 17व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 17व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आणले. दौलतमंगळ किल्ला आणि मंदिराचा जीर्णोद्धार 1634मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलतमंगळ नावाचा किल्ला मांडला. या किल्ल्याचा भग्न बुरुज अद्यापही देवाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1737मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्चून 3 कमानीचा नगारखाना, सभामंडप व 3 चुनेगच्ची शिखरे उभारली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गौंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामासाठी स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदारांनी पवारांवर मिळवलेल्या विजयातप्रती जीर्णोद्धारास 25,000 रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी आप्पांनी बुलेश्वरास मुकुटाकरता 125 व 125 सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मोद्री स्वामींनी माळशिरस व येवतमध्ये विहिरी तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धाराकरिता व मंदिर पूजन मराठा साम्राज्य वास्तुशैलीतील झालेले आहे. बुलेश्वर मंदिरातील शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. पुरातन खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे, मग काही जादा काळजी करायची गरज नाही आहे. पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून आपण निघून येवत बस स्थानकापर्यंत बसने येऊ शकता. येथूनच पुढे सहासनी
किंवा रिक्षाने बुलेश्वर मंदिरापर्यंत जाताही येते. तसेच यवत सासवड ही बसही यवतवरून बुलेश्वर मार्गे सासवडला जाते. मित्रांनो, हे मंदिर आपल्याला कसं वाटलं आणि माहिती मंदिराबद्दल आपल्याला कशी वाटले, नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, हे तुम्ही मूर्त्याच्या समोर पाहताय ना, या पाहण्यासाठी तुम्ही एकदा तरी या मंदिरासाठी भेट द्यायला अवश्य यावे. तर नमस्कार मित्रांनो, आपण संपूर्ण बुलेश्वराचं मंदिराचं दर्शन घेतलेले व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. हे जर पाठीमागं जर पाहिलं ना तुम्ही, ह्या मूर्त्या खूप तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि खूप पाहून वाईट वाटतंय. आज एवढ्या चांगल्या चांगल्या मूर्त्या आपल्याला ह्या तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला लागत आहेत. पण असो, मंदिर शिवशंभो शंकराचं आपण दर्शन घेतलेलं आहे. नक्कीच तुम्ही देखील सांगा हा व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. असेच व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. तर बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शंभो शंकर पार्वते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. कमेंट बॉक्समध्ये लिहिण्यासाठी विसरू नका मित्रांनो, हर हर महादेव. आणि जर तुम्ही सबस्क्राईब आपल्या यूट्यूब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील लोकांना आपले व्हिडिओ, आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपलं गाव दाखवायला विसरू नका.